फोन आला होता मला, शॉर्ट सर्किट झालं म्हणाले. आणि एवढी माणसं होती तिथे, तुला आगीत उडी मारायची काय गरज होती? कुणी होतं का आतमध्ये? शर्वरी आसावरीला दिलेलं वचन पूर्ण करेल का? सनई चौघडे या मालिकेमध्ये जयच्या साईटवरती आग लागली होती आणि त्या आगीमध्ये अडकली होती शर्वरी. तिलाच वाचवलं आहे जयने, पण त्याच्या आईला नाही माहिती आणि त्याच्या आईला सत्य समजेल का की जयने एवढी धावपळ शर्वरीला वाचवण्यासाठी केली होती. आणि दुसरीकडे शर्वरीने आसावरीला वचन दिलं आहे की काहीही झालं तरी तिचं लग्न गौतम बरोबरच होणार. एकीकडे जय त्याच्या आईशी सत्य लपवत आहे आणि दुसरीकडेच शर्वरी आसावरीला सांत्वना देताना दिसत आहे. आता बघायचं हे आहे की आसावरी आणि गौतमचं लग्न होईल का? हे पाहण्यासाठी तुम्हाला सनई चौघडे ही मालिका पाहावी लागेल. आणि अजून अशी लेटेस्ट अपडेटसाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.